हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? खरं तर आज ना व्हिडिओ मला प्रॉपर असा शूट करायचा होता, पण मला तेवढा वेळ नाही मिळाला व्हिडिओ प्रॉपर शूट करण्यासाठी. त्यामुळे मग मी काय केलं, मला जसं जमेल ना तसं थोडंशा क्लिप शूट केल्या आणि त्याच ॲड करून पूर्ण एक व्लॉग मी असा बनवला आहे. तर तुम्हाला ना आजचा व्लॉग बघायला मजा तर येणार आहे, पण माहिती नाही तुम्हाला कसं फील होईल. तर कारण मला तर खूप जास्त वाईट फील होतं आहे, कारण आजचा माझा शेवटचा दिवस आहे पुण्यातला. खरं तर अजून मी फक्त 4 ते 5 तास पुण्यामध्ये आहे आणि मला एवढं जास्त वाईट वाटतं आहे ना. तर पुण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. म्हटलं चला त्या अगोदर ना आपण दगडूशेठ गणपती बाप्पांचं दर्शन करून घेऊयात, कारण माहिती नाही आता यानंतर ना मला कधी दर्शन करायला मिळेल आणि पुण्यात मी केव्हा येईल. आणि जेव्हा पण नेक्स्ट टाईम मी पुण्यात येईल तेव्हा माझं बाळ मी सोबत घेऊन येईल आणि त्यावेळेसच मग बाळाला घेऊन दर्शन करेल. तर आत्ता तिथं दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर प्रसाद पण खाल्ला, मोदक वगैरे. आणि तुळशीबागमध्ये खरं तर शॉपिंग करायची होती खूप सगळी, पण गर्दी असल्यामुळे मला तिथे विजय काही जाऊ देत नाही. त्यामुळे म्हटलं चला बाकी काही नाही, पण इयरिंग्स आपण घेऊयात. सो त्या घेतल्या आणि लगेच आम्ही टाईमपास न करता घरी निघालो. इतकं जास्त आभाळ आलं होतं ना नंतर की असं वाटलं की आता पाऊस होईल. आणि बरेच दिवस झाले पुण्यामध्ये आता पावसाचं वातावरण होतं आहे. त्यामुळे मग आम्ही लगेच घरी निघालो आणि घरी गेल्याच्या नंतरनं ना अचानक इतका जास्त पाऊस चालू झाला की एकदम गाऱ्यांचा पाऊस होता. आणि मी ना तिथे एक गॅलरीत गार आली होती, ती संधी पकडली मी ती, आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते. गॅलरीमध्ये पूर्ण कुंड्यांतली माती जमा झाली होती, ती नंतर आम्ही क्लीन केलीच तशी. आणि याचा शेवटचा दिवस होता. खरं तर इतकं जास्त वाईट वाटत होतं, पण त्याच्यामध्ये शेवटचा पुण्यातला पाऊससुद्धा आम्ही बघून घेतला, जो की खरंच खूप एकदम सुकून देणारा होता. आणि आता काय, आता आम्हाला जायचं आहे गावी. खरं तर हा व्हिडिओ जो आहे तो 1 तारखेचा पूर्ण दिवसभराचा आहे. 6:45 वाजले आणि एवढा जास्त पाऊस चालू झाला ना आमच्याकडे. आता आमचं जाण्याचा प्रॉब्लेम आहे स्टेशनपर्यंत. हडपसरला जायचं आहे आम्हाला, तिथून ट्रेन आहे आमची आणि कसं जावं आता हे समजत नाही आहे. त्यात आम्हाला जेवण करायला पण बाहेर जायचं होतं. आता तो प्लॅन पण आमचा विस्कटून जातो का माहिती नाही. जर झालंच तर घरी ऑर्डर करू, कारण मी दुपारी पण जेवली नाही आहे. सकाळी जेवले होते आणि दुपारी काहीच नाही खाल्लं, फक्त एक मोदक खाल्ला आणि आता थोडासा चिवडा खाल्ला. एवढी भूक लागली आहे ना मला प्रचंड. पाऊस तर खूप जास्त चालू आहे. इकडे हा मिरर आहे जो आम्ही पॅक केला आहे, तो फुटू नये म्हणून बेडवरती ठेवला आहे. आणि आत्ता वेट करतो आहे आम्ही पाऊस थांबण्याचा. जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा जेवायला जाऊ, नाही तर घरी ऑर्डर करून मग आम्ही स्टेशनला जायला निघू. बघूयात कसं कसं होतं आहे. सगळं तुमच्यासोबत मी असं शेअर करते. आणि आत्ता इकडे खाली स्पीकर चालू होतील, तर माहिती नाही मला व्हिडिओ घेता येईल का नाही घेता येईल बाकीचा. जर घेतला जरी तर मी व्हॉइस ओव्हर करेल, कारण ते हनुमान जयंतीचं इकडे कार्यक्रम चालू होतो आहे. सो चला भेटू आपण नंतर. जसं तुम्हाला मगाशी मी बोलले, त्यानंतर मग आम्ही लगेच निघालो आणि पूर्ण एरियाची लाईट गेलेली होती. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे, जो की टाईमवर शेअर केला होता. खरं तर लाँग व्हिडिओ येण्यासाठी आपला खूप उशीर झाला आहे. आणि आज आहे 9 तारीख आणि हा जो व्हिडिओ आहे तो 1 तारखेचा आहे. एवढा शिफ्टिंगच्या घाईमध्ये ना माझ्याकडनं व्हिडिओ एडिटिंग झालंच नाही. पण मग म्हटलं चला आता आपल्याकडे व्हिडिओ आहेच शूट केलेला, तर आपण जो आहे तो पोस्ट करूयात, म्हणून मग मी हा व्हिडिओ पोस्ट करते. जेवायला गेलो, तिथे लाईट भरपूर वेळ आलीच नाही. आमचं जेवण होत आलं आणि त्यानंतर मग लाईट आली आणि एकदम एवढं फास्ट आम्ही जेवलो ना, कारण आम्हाला ट्रेन पकडायची होती. आमची ट्रेन जर लेट झाली असती ना, नाही सॉरी, आम्ही जर लेट झालो असतं तर ट्रेन आमची गेली असती. खरं तर आम्हाला त्यावेळेस असं वाटत होतं की ट्रेन लेट व्हायला पाहिजे, पण ट्रेन काही लेट झालीच नाही. आणि आम्हाला एवढं फास्ट जेवण करून वेळेवर पोहोचायचं होतं. आमच्या हातात फक्त आणि फक्त पाऊण तास होता. आम्ही तेवढा पाऊण तासामध्ये स्टेशनला कसं पोहोचलो. आणि पहिले पाऊस झाल्यामुळे ना रस्त्याला एकदम पाणी साचलेलं आणि त्या पाण्यामध्ये माझा ड्रेस इतका जास्त खराब झाला ना, तुम्ही बघूच शकता. पूर्ण असं वाटत होतं की यार मी का आले बाईकवरती. आणि स्टेशनला आम्ही बाईकवरतीच गेलो, त्यामुळे एवढा जास्त खराब झाला माझा ड्रेस आणि मला इतका पश्चाताप येऊ लागला. पण काय, तसाच ड्रेस घेऊन मग आम्ही ट्रेनमध्ये गेलो. आणि आई आणि मी, आमच्या दोघींचा असा प्रवास होता पूर्ण रस्त्याचा. आता माहिती ना तो प्रवास कसा होईल कसा नाही ते तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच, पण इथे ट्रेनचा वेट आम्ही करत होतो. ट्रेन खरं तर आमची येऊन थांबली होती, पण म्हटलं 5 मिनिट आपण रेस्ट घेऊयात आणि मग ट्रेनकडे जाऊयात प्लॅटफॉर्मवरती.
आणि तसं बघायला जर गेलं ना, मला ट्रेनचा प्रवास अजिबात आवडत नाही. मला असं वाटतं पुण्यावरून सेकंड टाईम जालन्याला ट्रेनने जाते. या अगोदर मी आणि विजय आम्ही दोघेजणं गेलो होतो आणि आत्ता मी आणि आई जातो आहे. खरं तर मला ते ट्रेनचा प्रवासच आवडत नाही, पण आत्ता माझी म्हणजे खूप जास्त गरज होती ट्रेननं जाण्याची, कारण मी ट्रॅव्हल्सने 4 व्हीलरने प्रवास नाही करू शकत एवढा दूरचा. त्यामुळे मग आम्ही ट्रेननं गेलो आणि एवढा फास्ट आम्ही तिथे चालवत होतो, कारण आम्ही ऑलरेडी उशीर केलेला यायला आणि आल्याच्या नंतर पण आम्ही 5-10 मिनटं तिकडेच थांबलेलो. मग ट्रेनकडे आलो. त्यानंतर मग ट्रेनमध्ये वगैरे बसलो. विजयने आम्हाला बसून दिलं आणि तो घरी चालला गेला. त्यानंतर आमचे जे सीट होते ते खालचेच होते. मग काय थोडा वेळ मोबाईल बघण्यात, थोडी झोप घेण्यात असाच आमचं ट्रेनचा प्रवास झाला आणि पूर्ण रात्र आम्ही अशीच काढली. बॅग मी माझ्या डोक्याजवळच ठेवलेली, खाली काही ठेवली नाही, कारण मला ते खाली घाण वाटतं, त्यामुळे मग मी खाली ठेवली नाही. असंच आम्ही झोपलेलो आणि रात्री मी बरंचसं असं शूट घेतलं, पण त्यातली थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. एवढा जास्त अंधार होता, पण एवढं सुंदर वाटत होतं ना बाहेर बघायला. खरं तर ते मोबाईलमध्ये दिसून नाही येत, पण प्रत्यक्ष बघण्यात खरंच वेगळी मजा होती, जे मी बराच वेळ बघत बसले होते. आणि असं बघत बघत सकाळ झाली. शेवटी आम्ही सकाळी 6-6:30ला जालन्यामध्ये पोहोचलो आणि म्हणजे भारी वाटलं जेव्हा जालन्यात पोहोचलो तेव्हा. आणि असं झालं होतं की मी त्यावेळेस पुण्याला विसरून गेले होते तेवढ्या काळापुरतं, कारण एक आनंद होता की आता आपला ट्रेनचा प्रवास संपला आहे. खरं तर पूर्ण जी रात्र आहे ना ती खूप म्हणजे वाईट गेल्यासारखीच झाली, कारण मला झोप काही व्यवस्थित लागली नाही आणि मला पोटाला खूप त्रास पण होऊ लागला. तर आम्ही जालन्यात पोहोचलो आहे आणि ट्रेन आमची जवळजवळ पाऊण तास लेट झाली होती. आम्ही 6ला पोहोचणार होतो, तिथे 6:45ला पोहोचलो स्टेशनवरती. हां आले. स्टेशनवरती 6:45ला पोहोचलो आणि आता आम्हाला एका ठिकाणी यायचं होतं, आम्ही तिथे आलो आहे. ब्रश वगैरे काहीच नाही केलं, फ्रेश व्हायचं आहे आणि मग नंतर मग मला माहेरी जायचं आहे. माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या माझ्या नंदेकडे जाणार आहेत, तर पप्पा येतील मला घ्यायला थोड्या वेळामध्ये आणि इथून काय जवळ आहे त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही आहे. खूप जास्त परेशानी झाली ट्रेनमध्ये. आता हे सगळं आपण निवांत कधीतरी बोलू, आता एवढा वेळ पण नाही आहे. आणि मला असं वाटतं हा जो व्लॉग आहे आपला तो थोडासा छोटा होईल आपला, कारण मी जास्त काही शूट केलं नाही आहे काल. तुम्हाला माहिती आहे, मी जसं स्टार्टिंगला बोलले माझा मूड पण ऑफ होता, त्यातली त्यात तेवढा वेळ पण नाही मिळाला की मी काहीतरी शूट करावं. त्यामुळे आपला हा जो व्लॉग आहे तो छोटाच होतो आहे. सो चला, हा असा काहीचा व्लॉग होता आणि फायनली आता पुणे सुटलं आहे. आता इथून पुढे तुम्हाला जालन्याचे आणि माझ्या माहेरचे वगैरे व्लॉग्स बघायला मिळतील. पुण्याचा आता आपला एकही व्लॉग तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे आणि पुण्याचा हा लास्ट व्लॉग होता आपला. इथून पुढे कधी जर मला आठवण आली तर मी मागचे व्लॉग्स बघत जाईल आणि जेव्हा केव्हा फिरायला जाईल तेव्हा तिकडचे व्लॉग्स होतील. तर चला, असं काहीचं होतं पुण्याचं आमची जर्नी, जी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केली आहे. आणि खरं तर भारी होते ते दिवस, खूप मस्त होते. बघूयात आता जालन्यातले आमचे दिवस कसे जातात, तर बघूयात. हळूहळू एक एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतच राहील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता आमची जालन्याची नवीन जर्नी, त्यात माझी प्रेग्नन्सीची जर्नी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायच्या असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि आजच्या दिवसाची सुरुवात माझी जालन्यातून झाली आहे. खरं तर मी जालन्यामध्ये आहे आणि मला थोडंसं वेगळी फिलिंग येते. गुरुबचन चौक या चौकात आहे मी. ॲक्च्युली मला पण माहिती नाही, म्हणजे जालन्यातलं माहिती आहे, पण आम्ही पुतळ्याच्या समोर आलो आहे. शिवाजी पुतळा जो आहे जालन्यात, जर कुणी राहत असेल तर त्यांना माहिती असेल. आणि इथे आम्ही थांबलोय. पप्पा गेले तिकडे भाजीला घेण्यासाठी. पप्पा मला घ्यायला आले होते जालन्याला. आम्ही स्टेशनवरून एका ठिकाणी गेलो जिथे मला आणि आईला जायचं होतं, तिथे गेलो, आमचं काम करून घेतलं. मग तिथे पप्पा घ्यायला आले. मी ड्रेस चेंज केलाय आणि फक्त ब्रश करून चहा घेतली आहे. आंघोळ वगैरे काहीच केली नाही. ड्रेस यामुळे चेंज केलाय. जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल आपला, तर काल पाऊस झाला पुण्यामध्ये संध्याकाळी आणि स्टेशनवर येईपर्यंत ना माझा ड्रेस पूर्णपणे खराब झाला होता. म्हणून मग मी आता ड्रेस चेंज केलाय आणि मी म्हणजे थांबली आहे. पप्पा भाजीला घेऊन येतात आहे आणि आता घरी जातोय. घरी गेल्याच्या नंतर बाकीचे एक एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर खूप भारी वाटतंय. म्हणजे कालपर्यंत मला वाईट वाटत होतं पुणे सोडते म्हणून, पण आता छान वाटलं. पप्पांची भेट झाली आणि आता घरी गेल्यावर माझ्या भावाची मम्मीची पण भेट होईल. बाकी बहिणीची तर काही भेट होणार नाही आहे, कारण ती येणार नाही. पिलूचे पेपर्स चालू आहे, तर त्यामुळे तिला काही जमणार नाही यायला. आम्ही थोड्या दिवसाने भेटूच माझ्या बेबी शॉवरला. पण आता मम्मीची वगैरे भेट होईल तर छान वाटतंय. आणि माझा फेस बघू शकता, लगेच डल दिसायला लागला. म्हणजे इकडचं वातावरण खूप वेगळं आहे. मला ते अजिबात सूट करत नाही आता सवय नसल्यामुळे, पण आहे. आणि पप्पा गेलेत भाजीला घ्यायला, केव्हा येतात काय माहिती आहे.
5 मिनटं होऊन गेलेत त्यांना जाऊन. तर गाड्यांचा थोडाफार आवाज येत असेल तुम्हाला, आणि मी माईक नाही ठेवलाय सोबत त्यामुळे. तर आता आम्ही जातोय. इकडे माझी बॅग वगैरे ठेवली आहे पाठीमागे, आणि मी काहीच आवरलेलं नाहीये. माझा अवतार म्हणून तुम्हाला असा दिसतोय. काहीच नाही आवरलंय, फक्त केस मी बांधले, ब्रश केला, चहा घेतला, अशी माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळी आम्ही 5:45लाच पोहोचलो. 6:30ला पोहोचणार होतो, पण 6:45ला पोहोचलो. तर आता म्हटलं चला आपण व्लॉगची स्टार्टिंग करूयात. आपण आता जाणार आहोत गावी. तर आजपासून जालन्यातले व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील. पुण्याला आपण फायनली बाय बाय केलेलं आहे, आणि पुण्याचे व्लॉग्स आता काय आपल्याला बघायला मिळणार नाही आहे. त्यामुळे आपण फक्त जालन्याचे व्लॉग्स बघणार आहोत. 2 दिवस तुम्हाला माझ्या माहेरकडचे व्लॉग बघायला मिळतील, आणि गावाकडे नेटवर्क कमी आहे त्यामुळे हे व्लॉग्स कदाचित 1-2 दिवस थोडे लेट येतील. मी 2च दिवस थांबणार आहे गावी, बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच. सो तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आज दिवसभरामध्ये काय काय घडतंय ना, तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. आणि माझ्या मम्मीने थोडंसं घराचं बांधकाम पण केलं आहे, अर्धवट झालं आहे, अर्धवट बाकी आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करते की कसं केलं आहे, काय केलं आहे. तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. पप्पा आले की आम्ही लगेच निघतो, आणि बाकी बघूत आता. पप्पा आल्यावर थोडंसं शूट केलं तर करते, किंवा मग डायरेक्ट घरी गेल्याच्या नंतर शूट करते. सेकंड डेला मला नवीन व्लॉग स्टार्ट करायचा होता, जो की मी केला पण होता, पण नंतर मी पुढे काही शूट केलं नाही आहे. त्यामुळं सेकंड डेचं जे 1-2 क्लिप आहेत त्या मी या व्लॉगमध्ये ॲड केल्यात. सो तुम्ही असंच काहीसं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर मी घरी पोहोचले, पप्पा घ्यायला आले होते. घरी गेल्याच्यानंतर जेवण केलं, आणि आमच्या तिथे सप्ताह होता. त्यानंतर मग सप्ताहामधूनच जेवण मला आलं होतं, म्हणजे भैयाने घेऊन आला होता. सो तेच मी जेवण केलं, आणि मग बाकीचा दिवस माझा गेला कसा बसा झोप काढण्यात वगैरे. मी काही सप्त्यामध्ये जाऊन बसले नाही, कारण मी खूप थकलेली होती. तर आता असं काहीचं होतं. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.